शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती। कागदपत्र दाखवत अनिल परब यांचा दावा। 2013 आणि 18 ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे नोंद, पोचपावती दाखवत अनिल परब यांचा दावा। ठाकरे गट दाखवत असलेल्या पत्रात घटना दुरुस्तीचा उल्लेख नाही। अनिल परबांनी फक्त शिक्केच दाखवले। नार्वेकरांनी खोडून काढला अनिल परबांचा दावा। अपात्रतेवर गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने निकाल दिला। महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून नार्वेकरांचा लबाड असा उल्लेख। माझं पद अवैध तर मग फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद कुणाच्या पाठिंब्यावर उभवलं? शहा 2019 मध्ये पाठिंब्यासाठी मातोश्रीवर का आले? उद्धव ठाकरेंचा सवाल। सगळे सोयरेवरून जरांगे आणि सरकारमध्ये जवळपास मार्ग निघाला। जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदींवरून दाखले मिळणार। बच्चू कडूंची माहिती, उद्यापर्यंत आवश्यक बदल केल्यावर जरांगे पाटील भूमिका मांडणार। सगळे सोयरे नोंदीवरून 20 तारखेच्या आत मार्ग निघाल्यास मुंबई आंदोलन नाही। जरांगे पाटलांची माहिती, तर 54 लाख नोंदींवरून 20 जानेवारीच्या आतच जात प्रमाणपत्र द्या। जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। मूळ जागेपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर असल्याचा राऊतांचा दावा। अशा आरोपांनी स्वतःचं हसू करून कोट्यावधी हिंदूंचाही अपमान, फडणवीसांची राऊतांवर टीका। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या बाबतची आजची सुनावणी संपली। दोन्ही गटांच्या सदस्यांना फेरसाक्षीसाठी 20 जानेवारीपासून बोलवण्यात येणार। 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय देण्याची शक्यता। दिल्लीतल्या भाजपच्या बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। भाजप 32, शिंदे गट 10 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळणार असल्याची माहिती। 2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील। दिल्लीतल्या 2 बड्या नेत्यांचा अजित पवारांवर विश्वास। अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचं विधान। रत्नागिरी लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। शिंदे गटाचा दावा असतानाच माजी खासदार निलेश राणे समर्थक सक्रिय। सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांच्या पोस्ट। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा मंत्री गिरीश महाजनांविरोधात 1 रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा। महाजन यांनी खोटे विधान करून छळल्याचा प्रयत्न केल्याचा खडसेंचा आरोप। प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येमध्ये दीपोत्सवाला सुरुवात। शरयू तीरावर आरतीसाठी मोठी गर्दी। मुंबईतील 4 विभागामध्ये उद्या पाणी टंचाई। ए, बी आणि ई विभागातील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास बंद राहणार। नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। उजनी धरणामध्ये सध्या 3 टीएमसी पर्यंत उपयुक्त पाणीसाठा। शेतीसाठी उजनीतून 12 फेब्रुवारीपर्यंतच पाणी मिळणार। त्यानंतर पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी मिळण्यासाठी पिण्यासाठी राखीव।